जनतेच्या जनकल्याणासाठी गेले 20 वर्ष समाजमानाचा बाण ठेवून समाजाच्या विविध स्तरापर्यंत तारामाऊली सामाजिक संस्थेचा हे 20वे वर्ष खऱ्या अर्थानं आज माता चौकीचा हा दिवस आहे, 6वा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने ही गर्दी अथांग जनसागर आपल्याला बघायला मिळतोय। या लोकांच्या लागलेल्या भरामोठ्या या ठिकाणी आपल्याला रंग आणि माणसाच्या मनातले भाव एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय। तारामाऊली सामाजिक संघटनेचा हा उपक्रम आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवदिल्लीचा छोटासा प्रयत्न। गेले 20 वर्ष तारामाऊली सामाजिक संस्थेतर्फे आपणाला जनतेच्या जनकल्याणासाठी कोपरीचे कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण, त्यांचे सुपुत्र ओमकार चव्हाण आणि डॉक्टर सोहल दीदी, त्याचबरोबर आपल्याला ताई बघायला मिळत आहे। गेले 20 वर्ष समाजाच्या विविध घटकापर्यंत आपण हे काम करताय। जनतेच्या जनकल्याणासाठी हे 20वे वर्ष आहे। आजचा माता चौकीचा दिवस होता, काय नोंद? तारामाऊली सामाजिक सेवा न्यू गावदेवी भाजी मार्केट यांच्यातर्फे गेल्या 20 वर्षापासून भरत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे जे जनकल्याणार्थ नवचंडी यज्ञ जे चालू आहे, ते यज्ञ चालू असताना आमची फक्त हीच भावना असते की ठाणे शहराच्या लोकांसाठी हे नवचंडी यज्ञ मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतं आणि या यज्ञासाठी जे पण साहित्य असतं ते पण एक मोफत उपलब्ध असतं इकडे। आणि तुम्ही बघत असाल इकडे 5000 ते 6000 लोक जे भंडाराचा आस्वाद घेतात रोजचं, ते 10 दिवस आपलं चालू असतं। दुसरं आपलं जे आरोग्य शिबिर होतं त्याच्याहून 600हून अधिक जे पेशंट होते त्यांचं तिकडे मोफत इलाज झालंय। असे विविध प्रकारे आपण आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम भरवत असतो। आज माता की चौकी होती। माता की चौकीमध्ये आम्ही हीच प्रार्थना केली की सर्व कोपरीकरांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो, कारण कोपरीकरांचे अनेक समस्या भरत चव्हाण साहेबांनी या गेल्या 20 वर्षामध्ये दूर केलेत। अजून त्यांच्याकडे कोपरीमध्ये पुढच्या 5 वर्षाचा पण डेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे। तर असेच समस्या आणि त्यांच्यावरती जे सुख समृद्धी आहे ती कोपरीकरांची वाढवायची आहे, म्हणून हे सर्व कार्य आम्ही करत आहोत। तारामाऊली सामाजिक संस्थेच्या डॉक्टर सोनल दीदी माझ्यात जोडलेले। दीदी, वडिलांनी लावलेलं समाजसेवेचं रोपटे आहे, त्याचा प्रचंड मोठा आपल्याला वटवृक्ष बघायला मिळतोय। कोपरीकरांनी अथांग प्रेम आपल्या वडिलांप्रती दिलं। आज ही जनतेचं आपल्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं जनता बघते की आपण सुद्धा वडिलांची जागा ओमकार जसा चालवताय, हे वाढतं वैभव पाहता काय नंदो? मी आधी पण सांगितलंय की माझ्या वडिलांनी कधी राजकारण केलं नाहीये, ते नेहमी समाजकारण ह्याच्यामध्ये विश्वास ठेवतात। आमच्यासाठी जी लोक ज्यांनी आम्हाला बनवलं, म्हणजे जिथून आम्ही शून्यापासून सुरुवात केली, मी माझ्या वडिलांना बघितलंय, काही नसताना ते आज एवढं वैभव जे आहे ते आमच्या लोकांमुळेच आहे। जे आपले सर्व कोपरीकर आणि ठाणेकर जे आमच्या सोबत उभे राहिले, ज्यांनी आम्हाला घडवलं, त्यांच्यासाठी फक्त ही देणगी लागते आमची, म्हणून आम्ही सर्व नेहमी प्रयत्न करत असतो। काही माझा एक प्रश्न आहे, मी आपल्याला मध्ये सांगतोय, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण केलं जातं, पण भरत चव्हाणच्या इथे आणि आपली सगळी फॅमिली 100% आपण समाजसेवा करता आणि 0% राजकारण करता, काय वाटतं? राजकारण हे आमच्या रक्तातच नाहीये, समाजकारण हे आमच्या रक्तात आहे। राजकारण जे घडवतं त्याच्यापेक्षा काही गुणांनी जे लोक बांधली आहेत आम्ही, ती आमच्या सोबत तुम्ही बघतातच आहेत। रोज आमचे सर्व जण प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थिती लावतात। आम्ही एक परिवार झालोय आता। कोपरीकर हे वेगळे नाही आहेत आमच्यापासून, चव्हाण परिवार आणि कोपरीकर हे एकत्रच आहेत। माणसानं माणूस जोडत गेले की माणूसच एक सुंदर नातं काय तयार असतं ते आपल्याला कोपरीमध्ये बघायला मिळतंय। गेले 20 वर्ष जनतेच्या जनकल्याणासाठी विविध उपक्रम राबवणारे भरत चव्हाण यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी आपल्याला जोडले। ताई माझ्याकडे जोडले। ताई, आपल्या पतीनं लावलेलं समाजसेवेचं जे रोपटे आहे त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। जनतेच्या जनकल्याणासाठी गेले 20 वर्ष आपण अहोरात्र काम करताय, काय वाटतंय की आज सोनल दीदीच्या पद्धतीने काम करतोय, ओमकार आपल्या वडिलांच्या पाऊल पटवून काम करतोय, आपल्या कुटुंबाशी जी नाळ आहे, जी समाजसेवेची एक वेगळी नाळ आहे, काय वाटतं? आता जसं एक तुम्ही हा प्रश्न विचारला वहिनी, तसं इथे कोपरीमध्ये जे दादा म्हणले जातात ते भरत दादा,
आणि त्यांची बायको मी वहिनी म्हणून म्हणले जाते. इथे राजकारण म्हणून काहीच नाही आमच्यामध्ये. आणि तेच आम्ही आमच्या मुलांमध्ये पण तेच मी बोलले की आपण एक लोकांची देणी आहेत ते आम्ही लोकांना देणार आहेत. आणि सर्वात आधी एक आहे की आपण माणुसकी हा शब्द आपण सर्वांना शिकवतोय की माणुसकी सोडली तर सर्व संपलं. माणुसकी हा आपला खरं म्हणजे आपण बोलतो जपायला हवाय. ती माणुसकी म्हणून राहिली नाहीये आता. सर्वात आधी आपण एक आहे की हा सहस्त्रचंडी नकुंडी हवन आहे. तिथे आपण लोकांना हेच सांगतो की आपण इथे या, आपले दुःख दारिद्र्य जे काय आहे तुम्ही मातेच्या समोर उभे राहा आणि त्यांना फक्त उभे राहून 2 मिनिटं तुम्ही स्वतः पण ते तुम्ही प्रयत्न करून बघू शकता.